तर यंदा शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाचं 74वं वर्ष आहे आणि याच निमित्तानं मंडळाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि जल्लोषात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। तर हा शिवडीचा राजा आहे। मनमोहक असं दृश्य शिवडीच्या राजाचं समोर आलेलं आहे। 74वं वर्ष शिवडीच्या राजाचं आणि त्या निमित्तानं विविध उपक्रम कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भव्य असा देखावा गणेश मंडळाकडून साकारण्यात आलेला आहे। शिवडीच्या राजाचं यंदा 74वं वर्ष। मनमोहक सुबक अशी ही मूर्ती। आणि याच ठिकाणून अधिक माहिती आम्हाला देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आमच्यासोबत जोडले गेले आहेत। महेंद्र, शिवडीच्या राजाचं हे 74वं वर्ष आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे, काय देखावा यावर्षी शिवडीच्या राजाच्या अवतीभोवती साकारण्यात आलाय? नक्कीच प्रणिता, काल बाप्पाचं येथे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलंय आणि आजपासून जे येते मंडळाचे कार्यकर्त्यांची लगबग पाहायला मिळते। जे येते भक्त आहेत ते पाया पडायला येतात, त्यामुळे भक्तांना काहीतरी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो यावर्षी शिवडीच्या राजाच्या मंडळाच्या वतीने करण्यात आलाय। माझ्याबरोबर बोलण्यासाठी मंडळाचे सेक्रेटरी आहेत। सर, काय सांगाल, शिवडीच्या राजाच्या यावेळेस दर्शनाला भक्तांना एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला, नेमका तो देखावा काय सादर करण्यात आलाय? नक्कीच, सर्वप्रथम जय महाराष्ट्र मीडिया चॅनलचे मनापासून आभार। शिवडीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंडळ यंदा आपले 74 वर्ष मोठ्या दिमाखात जल्लोषात साजरा करीत आहे। शिवडीचा राजा म्हणून ओळखले जाणारे हा गणेशोत्सव फक्त गणेशोत्सवापुरतीच मर्यादित नसून सामाजिक देखाव्यासाठी याची एक ओळख आहे आणि ती ओळख जपण्याचा मंडळाने आत्ताही यंदाही यावर्षी प्रयत्न केलेला आहे। मंडळाने यावर्षी मातृभाषेवर आधारित माय मरो मावशी जगो हा वास्तवदर्शी देखावा साकारलेला आहे। मंडळाचे यंदाचे 74वं वर्ष आहे। त्याचप्रमाणे सामाजिक देखाव्याची परंपरा हळूहळू कुठेतरी लोप पावत आहे, पण हीच परंपरा शिवडीच्या राजा मंडळाने आजवर जपलेली आहे। त्यामुळेच महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक देखील मंडळाला मिळालेला आहे। यावर्षी मंडळाने मातृभाषेवर आधारित माय मरो मावशी जगो हा वास्तवदर्शी देखावा साकारून समस्त मराठी भाषेवर आणि त्याच्या अस्तित्वावर गाला घालणाऱ्या प्रवाहाकडे ठामपणे लक्ष वेधलेले आहे। हा देखावा सर्व गणेश भक्तांना नक्कीच आवडेल याची मंडळाला खात्री आहे। नक्कीच प्रणिता, माय मरो मावशी जगो असा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येतोय। जी, अगदी आगळा वेगळा असा हा देखावा महेंद्र यावर्षी मंडळ उभारताना पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिवडीचा राजा या मंडळाचा हा उपक्रम यावर्षी माय मरो मावशी जगो असा मातृभाषेवर आधारित देखावा साकारण्यात आलेला आहे मंडळाकडून। त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा झाली, विरोध झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर मंडळाकडून हा देखावा साकारण्यात आलेला आहे। मराठी भाषेच्या समर्थनार्थ हा देखावा।